this, THIS, that, THAT, these, THESE, those, THOSE. वस्तू जर एकच असेल आणि जवळ असेल तर धिस वापरायचा. वस्तू एकच असेल पण लांब असेल तर दॅट वापरायचा. वस्तू एकापेक्षा जास्त आहे पण जवळ आहे तर दीज वापरायचा. वस्तू एकापेक्षा जास्त आहे पण लांब आहे तेव्हा दोज वापरायचा. जसं धिस इज अ रॉड. आता हा रॉड जर मी असा लांब टाकला तर मी म्हणेल दॅट इज अ रॉड. ही मॅट माझ्या जवळ आहे तर धिस इज अ मॅट. धिस इज अ पेन. आता माझ्यापासून हे पिक्चर लांब आहे तर मी म्हणेल दॅट इज अ पिक्चर. आता एकापेक्षा जास्त वस्तूंसाठी म्हणजे दोज. आपल्या चित्रामध्ये 2 पक्षी दिसत आहे म्हणजे एकापेक्षा जास्ती आहे. मग आपण म्हणू दोज आर बर्ड्स. दोज आर लीव्ज. लीव्ज म्हणजे पानं. नंतर वस्तू एकापेक्षा जास्त आहे पण एक जवळ आहेत अशा वेळी आपण दीज वापरतो. जसं हे पेजेस आहेत माझ्याजवळ. दीज आर पेजेस. हे एकापेक्षा जास्त आहेत आणि जवळ आहेत. आधी आपल्याला स्पेलिंग लर्न करायचे आहे. दिस, दॅट, दीज आणि दोज आणि सोबत दिलेलं वर्कशीट भरून आणायचं आहे. लक्षात एवढंच ठेवायचं, वस्तू एक असेल जवळ असेल तर दिस, वस्तू एकापेक्षा लांब असेल आणि तर दॅट, वस्तू एकापेक्षा जास्त आहे पण जवळ आहे तर दीज, THESE आणि वस्तू एकापेक्षा जास्त आहे पण लांब आहे तर दोज हे भरायचे आहेत. त्याप्रमाणे खालील वर्कशीट कंप्लीट करून आणणे.